नमस्कार, मी अजिंक्य भातंब्रेकर. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 90च्या दशकात काश्मीरी पंडितांना काश्मीर खोऱ्यातून पलायन करावं लागलं होतं. आता 3 दशकांनंतर पुन्हा एकदा तीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, कारण दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हिंसाचार सुरू केलाय. त्यामुळे काश्मीरी पंडितांनी घरदार आणि नोकरी सोडून काश्मीरमधून पलायन सुरू केलंय. काश्मीरी पंडितांचं पलायन. सेफर प्लेस अभी ऐसा कश्मीर में कोई नहीं है। बैंकों में बंदों को मारा जा रहा है, स्कूलों में मारा जा रहा है, तो सेफर प्लेस कहाँ पे है? हमारे लिए तो अभी सेफर प्लेस आउटसाइड कश्मीर ही है। काश्मीर खोऱ्यात हत्या सत्र. जैसा कि हमने 2 दिन पहले सरकार को बोला था कि हम लोग कश्मीर से पलायन करेंगे अगर हमारे लिए कोई ठोस कदम नहीं लिए गए हमारी सिक्योरिटी को लेके और हमारे रिलोकेशन को लेके, लेकिन सरकार के कान पे जू तक नहीं रहेंगी. काश्मीरी पंडितांमध्ये दहशत. सिचुएशन तो बहुत वर्स्ट हो रही है. आपने देखा सुबह से ही आज 4 किलिंग्स हो चुकी है. तो अभी हमारी बहन 3-4 दिन पहले मरी उस स्कूल प्रेमिसेस में. उससे पहले राहुल भाई मारे गए अपने ही ऑफिस के अंदर. तो हमारे लिए तो बहुत बुरा हाल है, बहुत बुरा हाल है कश्मीर में. दहशतवाद्यांचा नंगा नाच. ही दृश्य आहेत काश्मीर खोऱ्यातून पलायन करणाऱ्या काश्मीरी पंडितांची. रात्री अपरात्री आपलं घरदार सोडून जाण्याची वेळ इथल्या काश्मीरी पंडितांवर आली आहे. काश्मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवाद्यांच्या घटनांमुळे काश्मीरी पंडित भयभीत झाले, कारण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हत्यासत्र सुरू केलंय. दहशतवाद्यांकडून एकापाठोपाठ एक हत्या केल्या जात आहेत. त्यामुळे काश्मीर खोऱ्यात राहणाऱ्या काश्मीरी पंडितांमध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण पसरलंय. जीव वाचवण्यासाठी आता काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यातून पलायन सुरू केलंय. सर अभी तो हमारे साथ काफ़ी लोग सुबह से तो बहुत लोग निकल चुके थे, तो हम थोड़ा लेट हो गए. तो मेरे साथ भी कम से कम अभी 15 फैमिलीज थी, तो वो भी आ रहे हैं, पीछे आ रहे हैं वो लोग अभी. और सुबह से भी कम से कम 30-40 फैमिलीज आ चुकी हैं. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरमध्ये दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांचे खून पाडले जात आहेत. एकापाठोपाठ एक होत असलेल्या हत्येमुळे काश्मीरी पंडितांच्या जीवाला घोर लागलाय. वाढत्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर काश्मीरमधील पंडितांनी काही काळासाठी सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करावं अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. सर डिमांड हमारी एक है, रिलोकेशन, बस और कुछ नहीं. हमें फिलहाल आप 2-3 साल के लिए यहाँ पे रिलोकेट कर दें, यहाँ पे ट्रांसफ़र कर दें. जब तक आप जैसे आईजीपी साहब ने कहा हुआ है 3 साल में हालात ठीक हो जाएंगे. 3 साल बाद देख लेते हैं, कोई बात नहीं. जैसी मिलिटेंसी खत्म हो जाएगी हम जाने के लिए रेडी हैं, कोई प्रॉब्लम नहीं है. गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात ठराविक समाजाच्या लोकांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जात असल्यामुळे काश्मीरी पंडितांची चिंता वाढली आहे. त्यामुळेच त्यांनी काश्मीरमधून पलायन सुरू केलंय. तो सिचुएशन तो बहुत वर्स्ट हो रही है. आपने देखा सुबह से ही आज 4 किलिंग्स हो चुकी है. तो अभी हमारी बहन 3-4 दिन पहले मरी उस स्कूल प्रेमिसेस में. उससे पहले राहुल भाई मारे गए अपने ही ऑफिस के अंदर. तो हमारे लिए तो बहुत बुरा हाल है, बहुत बुरा हाल है कश्मीर में. काश्मीरमध्ये सरकारी सेवेत असलेल्या काश्मीरी पंडितांची संख्या मोठी आहे. विविध खात्यात काश्मीरी पंडित नोकरीला आहेत. मात्र वाढत्या दहशतवादी घटनांच्या पार्श्वभूमीवर काश्मीरी पंडितांना सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जाते. गेल्या 3 आठवड्यांपासून या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन केलं जात आहे. मात्र केंद्र सरकारनं त्याची दखल घेतली नाही. त्यामुळेच आता अंगावरच्या कपड्यानिशी काश्मीर पंडितांनी घर सोडण्याचा निर्णय घेतलाय. हालात तो ऐसी आप जैसे आप देख पा रहे हो, हालात बिल्कुल फेवरेबल नहीं है. माइनॉरिटीज़ के रिगार्डिंग आप देख रहे हो क्या हालात अभी चल रहे हैं. अभी किसी को बताने की ज़रूरत तो नहीं है कि कैसे हालात हैं. बस अभी पहुंचे हैं, वहाँ से बड़ी मुश्किल से निकल के आए हैं. हम भी रेंटेड एकोमोडेशन में रहते हैं, तो काफ़ी ज़्यादा कैंप जो हैं मतलब पंडित कम्युनिटी के, उनको तो मतलब पुलिस ने काफ़ी मतलब बाहर से सील ही कर दिया हुआ है, आपने देखा होगा. चलो हम रेंटेड में थे तो ऐसे वैसे करके घर के कपड़ों में निकल लिए हम. चलो पहुँचे, अब देखते हैं आगे क्या रहेगा, गवर्नमेंट हमारे बारे में क्या सोचती है. लेट्स सी. हमने एक ही डिमांड की थी. हम डेलीगेशन में भी गए थे एलजी साहब से मिलने के लिए. हमने एक ही डिमांड रखी थी कि हमें बचाइए, हमारी जान बचाइए, सेव अस. हमारा मेमोरेंडम भी यही था कि सेव अस. लेकिन हमारी गुहार सुनी नहीं गई अभी तक. गुहार सुनी नहीं गई हमारी. और हमने उनको सिर्फ ये बोला कि
हमें फिलहाल 2 साल 2.5 साल के लिए, जब तक कि हालात यहाँ पे हमारे रहने लायक नहीं हो जाते हैं, हमें रिलोकेट कर दीजिए जम्मू डिवीजन के लिए, क्योंकि कश्मीर में ऐसी कोई जगह नहीं है जहाँ पे सेफ्टी है। गेल्या काही काळात काश्मीरी पंडितांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. कारण काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. पोलीस आणि सुरक्षा दलावर दहशतवाद्यांकडून हल्ले केले जात असल्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचं काय असा सवाल काश्मीरी पंडितांकडून उपस्थित केला जातोय. सुरक्षा का कोई वैसा नहीं है यहाँ पे, तो पुलिस वाले आर्मी वालों पे ही अटैक हो रहा है, इवन कि उनके पास गन्स भी है, एम्युनिशन भी है, तो एक सिविलियन बंदा कैसे अपनी सिक्योरिटी कर पाएगा। एकीकडे काश्मीरी पंडितांनी काश्मीर खोऱ्यातून पलायन सुरू केलंय, तर दुसरीकडे दहशतवाद्यांकडून निष्पाप नागरिकांवरील हल्ले सुरूच असल्याचं पाहायला मिळतंय. शुक्रवारी दहशतवाद्यांनी बडगामच्या चडुरामधील मगरेपोरा भागात 2 परप्रांतीय मजुरांवर गोळीबार केल्याची घटना घडली. त्यामध्ये एका मजुराचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झालाय. हे मजूर वीट भट्टीवर काम करत होते. कुछ नहीं पता चला हमें क्या हुआ, बस वो आए या फैल चले या गोली चली है और बंदे की डेथ हो गई. मुड़ के कुछ नहीं पता हमें क्या हुआ क्या नहीं. अभी शाम को 2 लेबर्स मारे गए, तो सुबह से 4 किलिंग्स तो आज दिन में ही हो गई हैं, तो ये तो बहुत ही वहाँ टेरर का माहौल है अभी। काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या टार्गेट किलिंग विरोधात काश्मीर खोऱ्यात असंतोष पसरलाय. त्यामुळेच काश्मीरी पंडितांनी रस्त्यावर उतरून आंदोलन सुरू केलंय. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढल्यामुळे आता केंद्र सरकारवर दबाव वाढलाय. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी काश्मीरमधील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी दिल्लीमध्ये तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीला जम्मू काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी हजेरी लावली होती. जम्मू काश्मीरच्या परिस्थितीवर गेल्या 15 दिवसांमध्ये ही दुसरी बैठक घेण्यात आली. 370 कलम हटवल्यावर सुद्धा तिकडल्या परिस्थितीमध्ये अजिबात बदल झाला नाही. काश्मीर फाईलचं चित्रपटाचं प्रमोशन केलं. पंतप्रधानांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कृपेनं निर्मात्याने 400-500 कोटी रुपये कमवले. पण काश्मीरी पंडितांच्या नशिबी फक्त पलायनच आहे. खरं म्हणजे आज जे पलायन सुरू आहे, आज ज्या हत्या सुरू आहेत, त्याच्यावर काश्मीर फाईल 2 अशा प्रकारचा चित्रपट निर्माण करावा आणि या काश्मीर फाईल 2ला जबाबदार कोण आहे ते लोकांसमोर एकदा यावं. काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी सुरू केलेल्या हत्या सत्रामुळे केंद्र सरकारची झोप उडाली आहे. कारण एकीकडे काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय, तर दुसरीकडे जून महिन्याच्या अखेरीस अमरनाथ यात्रा सुरू होणार आहे. त्यामुळे काश्मीरमधील वाढत्या दहशतवादी घटना रोखण्याचं आव्हान केंद्रीय गृह मंत्रालयासमोर उभं ठाकलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जम्मू काश्मीर. दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांप्रमाणेच सुरक्षा दलांनाही टार्गेट केलंय. 13 दिवसात 2 पोलीस कर्मचारी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात शहीद झालेत आणि यावरून राजकारण सुद्धा सुरू झालंय. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी या मुद्द्यावरून पंतप्रधान मोदींवर टीकास्त्र सोडलंय. दहशतगर्द कायर आतंकवादियों को जमीन के पाताल से भी निकाल कर इनको मौत के घाट उतारेंगे. काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा हैदोस घालण्यास सुरुवात केली आहे. दहशतवाद्यांकडून ठराविक समाजाच्या नागरिकांना टार्गेट केलं जात असल्याचं आता लपून राहिलेलं नाही. सरकारी कर्मचारी आणि सामान्य नागरिकांना दहशतवाद्यांकडून निशाणा बनवला जातोय. गुरुवारी दहशतवाद्यांनी कुलगाममध्ये बँक मॅनेजर विजय कुमार यांची हत्या केली होती. त्यामुळे काश्मीर खोऱ्यातील सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरलाय. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या महिन्याभरात दहशतवाद्यांनी 8 जणांची हत्या केली आहे. गुरुवारी दहशतवाद्यांच्या गोळीबारात ठार झालेल्या विजय कुमार यांचं 4 महिन्यांपूर्वीच लग्न झालं होतं. 20 फेब्रुवारी 2022ला राजस्थानमध्ये त्यांचा विवाह झाला होता. या घटनेमुळे विजय कुमार यांच्या कुटुंबाला जबर मानसिक धक्का बसलाय. हमारी कोशिश तो ये है कि राजस्थान में कहीं आ जाए
पर ईश्वर की जो है इच्छा वही हो। काश्मीरमध्ये हत्येचं सत्र सुरू झाल्यामुळे काश्मीरी पंडित हे भयग्रस्त झालेत. 13 एप्रिल रोजी कुलगाममध्ये दहशतवाद्यांनी सतीश सिंग यांना गोळ्या घातल्या. 12 मे रोजी बडगाममध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात राहुल भट यांचा मृत्यू झाला. तर 25 मेला टीव्ही कलाकार अमरीन भटची हत्या करण्यात आली होती. दहशतवाद्यांनी घराबाहेर बोलावून त्यांचा घात केला. 29 मे रोजी दहशतवादी हल्ल्यात जावाज पोलीस कर्मचारी मुदस्सर अहमद शहीद झाले. मुदस्सर अहमद यांनी काही दिवसांपूर्वीच एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यामध्ये हातात रायफल घेऊन कर्मा सिनेमातलं गाणं गात असल्याचं पाहायला मिळतंय. मुदस्सर यांच्या हत्येनंतर त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. जम्मू काश्मीरमधील अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी मुदस्सर यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. मुदस्सर यांच्या हत्येनंतर 2 दिवसांनी म्हणजेच 31 मे रोजी कुलगाममध्ये पेशानं शिक्षिका असलेल्या रजनी बाला यांची दहशतवाद्यांनी शाळेच्या परिसरात हत्या केली. रजनी बाला या जम्मूच्या सांबा जिल्ह्यातील रहिवासी होत्या. ऐसा माना जा रहा था कि 370 हटने के बाद स्थिति सामान्य होगी, सुधरेगी. कुछ समय तक तो ठीक चला, लेकिन अभी जो फिर से शुरू हुआ है इस पे सबको चिंता करना चाहिए. कश्मीर को हम केवल पुलिस और फौज के भरोसे नहीं छोड़ सकते. वो तो अपना काम कर ही रहे हैं, लेकिन राजनीतिक दलों का, राजनीतिक जनप्रतिनिधियों का भी कुछ दायित्व बनता है. गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवाद्यांनी सरकारी कर्मचाऱ्यांना टार्गेट केलं असल्याचं पाहायला मिळतंय. तसंच सुरक्षा रक्षकांनाही दहशतवाद्यांनी टार्गेट केलंय. धक्कादायक बाब म्हणजे 13 दिवसांमध्ये दहशतवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात 2 पोलीस कर्मचारी शहीद झालेत. 13 मे रोजी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात रियाज अहमद हा पोलीस कर्मचारी शहीद झाला. पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी रियाज अहमद यांच्यावर भ्याड हल्ला केला होता. तर 24 मे रोजी पोलीस कर्मचारी सैफुल्ला कादरी यांना दहशतवादी हल्ल्यात वीरमरण आलं. श्रीनगरमध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. काश्मीरमध्ये वाढत्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. राहुल गांधींनी याविषयी एक ट्विट केलंय. गेल्या 5 महिन्यांपासून काश्मीरमध्ये 15 सुरक्षा कर्मचारी शहीद झाले. 18 नागरिकांची हत्या करण्यात आली आहे. पंतप्रधान महोदय, हा काही सिनेमा नाही, हे काश्मीरचं वास्तव आहे. अशा शब्दात राहुल गांधींनी पंतप्रधानांना टोला लगावलाय. तसंच MIM नेते असुद्दीन ओवैसी यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली आहे. जब धीरे धीरे जम्मू कश्मीर में अमन, शांति, भाईचारा और विकास कार्यों में अधिक तेजी और मजबूती हो रही है, ऐसे में पाकिस्तानी कायर आतंकवादियों ने एक साजिश की है. 89 में की वही गलती मोदी सरकार कर रही है और पिक्चरों को प्रमोट कर रही है. कश्मीरियों को पंडित को इलेक्ट्रल इशू की तरह देखते, इंसान की तरह नहीं देखते. टेररिज्म हो रहा है, इसकी पूरी जिम्मेदारी नरेंद्र मोदी की सरकार पर आती है. कश्मीर में जो कुछ हो रहा है उसकी जवाबदेही सरकार की है. वहाँ हिंदू भी मारे जा रहे हैं, मुसलमान भी मारे जा रहे हैं, पंडित भी मारे जा रहे हैं. काश्मीरच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. त्यामुळेच आता केंद्र सरकार ऍक्शन मोडमध्ये आलंय. काश्मीरमधील या हत्या सत्राच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये एका बैठकीचं आयोजन केलं होतं. या बैठकीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांनी हजेरी लावली होती. काश्मीरच्या मुद्द्यांवर आता केंद्र सरकारला जाग आली असली तरी काश्मीरमधील हे हत्या सत्र कधी थांबणार आणि दहशतवाद्यांची कायमस्वरूपी बिमोड कधी होणार हाच खरा प्रश्न आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. एका ब्रेकची वेळ झाली आहे. बघत रहा न्यूज 18 लोकमत विशेष. शिवसेनेनं जारी केलाय. सत्ता असो वा नसो मला परवा नाही, पण आमचं हिंदुत्व हे तकलादू नाही. आमचं हिंदुत्व हे सच्च आहे.
राज्यसभा निवडणुकीची रंगत वाढली आहे. दगाफटका टाळण्याचे राजकीय पक्षांचे प्रयत्न असून आमदारांसाठी हॉटेल बदलण्याचा निर्णय शिवसेनेनं घेतलाय. यापूर्वी शिवसेना आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये शिवसेनेकडून व्यवस्था करण्यात आली होती. मात्र भाजपनंही आमदारांची ट्रायडंट हॉटेलमध्ये व्यवस्था केली आहे. त्यामुळे दगाफटका टाळण्यासाठी शिवसेनेनं हॉटेल बदलण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान 6 जूनला शिवसेनेच्या आमदारांची बैठक वर्षा बंगल्यावरती बोलवण्यात आली आहे. काश्मीरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील आणि ज्यांच्यासाठी जे जे शक्य आहे ते सर्व सहाय्य करेल अशी ग्वाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून काश्मीरी पंडित आणि हिंदूंचं टार्गेट किलिंग काश्मीर खोऱ्यात सुरू आहे. त्यावरती मुख्यमंत्र्यांनी काश्मीरी पंडितांना मदत करण्याची ग्वाही दिली आहे. यंदा शिवराज्याभिषेक मोठ्या थाटामाटात साजरा केला जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर रायगडावरती जय तयारी केली जाते. छत्रपती संभाजीराजे शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं सोमवारी रायगडवरून भाषण करणार आहेत. त्यामुळे ते नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. संभाजीराजेंना शिवसेनेनं राज्यसभेसाठीचं तिकीट नाकारल्यानंतर शिवप्रेमींमधून संताप व्यक्त केला जातोय. त्यामुळे संभाजीराजेंच्या भाषणाकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. सोलापूर शहरातील एका कार्यक्रमात राजकीय नेत्यांची टोलेबाजी पाहायला मिळाली. सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे आणि भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी एकमेकांवर जोरदार टीका केली आहे. दत्तात्रय भरणे हे पालकमंत्री सोलापूरचे आहेत, मात्र ते प्राधान्य इंदापूरला देतात असा टोला देशमुख यांनी लगावला. तर सोलापूर शहराला यापूर्वीच पाणी दिलं असतं तर ही वेळ आली नसती असा टोला पालकमंत्री भरणेंनी लगावलाय. कोल्हापुरात नाना पाटेकर यांनी राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवरती भाष्य केलं. पूर्वीचे अजितदादा आणि आताचे अजितदादा यामध्ये खूप बदल झाला असल्याचं नाना पाटेकर म्हणालेत. बोलताना देखील ते काळजी घेऊन बोलतात तर झाडतातही योग्य शब्दात असं मिश्किल वक्तव्य त्यांनी केलंय. मुश्रीफ इतके गोंडस आहेत की मर्फीच्या जाहिरातीमधील मुलगा हे मुश्रीफच होते असं नाना म्हणालेत. यावेळी उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला होता. मंत्री धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा मुख्यमंत्री व्हावा अशी इच्छा व्यक्त केली असताना दुसरीकडे राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी उद्धव ठाकरे यांनी देशाचा पंतप्रधान व्हावं अशी इच्छा व्यक्त केली आहे. एका कार्यक्रमात बोलत असताना त्यांनी राष्ट्रवादीला हा टोला लगावलाय. बाहेरचे लोक आपल्याला काय मदत करणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं. यावरून नाना पटोलेंनी टोला लगावलाय. त्यांचा उमेदवार स्वतः गुजराती आहे असा खोचक टोला अजित पवारांनी लगावलाय. त्याचा उमेदवार स्वतः गुजराती असल्याचं नाना पटोले यांनी पुण्यातील अजित पवारांच्या वक्तव्यावरती समाचार घेतलाय. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील 5 दिवसात महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे. येत्या 5 दिवसात राज्यात अनेक भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात यंदा मान्सून लवकर येण्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता. मात्र मान्सून पुढे सरकण्यासाठी अनुकूल ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसात एकापाठोपाठ एक हत्या होत असल्यामुळं काश्मीरी पंडित भयभीत झालेत. सरकारी नोकरदारांना दहशतवाद्यांकडून टार्गेट केलं जातंय. त्यामुळे सरकारी सेवेत असलेल्या काश्मीरी पंडितांमध्ये असंतोष पसरलाय. जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दहशतवाद्यांकडून सरकारी कर्मचारी आणि सर्वसामान्य नागरिकांना टार्गेट केलं जात आहे. दहशतवाद्यांकडून काश्मीर खोऱ्यात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय. एका पाठोपाठ एक हत्या केल्या जात आहे. काश्मीर खोऱ्यात अलीकडच्या काळात दहशतवाद्यांचा जोर वाढलाय. जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर काश्मीर खोऱ्यात पुन्हा एकदा काश्मीरी पंडित दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आले. दहशतवाद्यांनी निष्पाप नागरिकांचं हत्यासत्र सुरू केलंय. त्यामुळे आता विविध काश्मीरी पंडितांप्रमाणेच राजकीय पक्षही रस्त्यावर उतरले. वहाँ पर कश्मीर का हर नागरिक
आज अपने आप को असुरक्षित महसूस कर रहा है। 5 अगस्त 2019 को जब जम्मू कश्मीर से धारा 370 हटाई गई, उस समय सदन के पटल से माननीय गृह मंत्री जी ने POJK को जम्मू कश्मीर का हिस्सा बनाने और कश्मीर के अंदर शांति अमन बहाली कायम करने का वादा किया था। POJ को मिलाने का प्रयास तो दूर, कश्मीर के अंदर भी वह अमन बहाली लाने में पूरी तरह से सरकार फेल साबित हुई है। खरे तर गेल्या काही दिवसांपासून काश्मीर खोऱ्यातील वातावरण गढूळ झालंय. महसूल विभागातील कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येनंतर सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचं हत्यार उपसलंय. काश्मीर खोऱ्यात वाढत्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित ठिकाणी पोस्टिंग देण्याची मागणी काश्मीरी पंडितांकडून केली जाते. राहुल भट्ट जी पे अटैक किया गया था और वो ऑफिस में बैठे हुए थे, तो सिचुएशन वाज वेरी क्लियर दैट वी वर फीलिंग हाईली अनसेफ इन दैट सिचुएशन। तो हमें उस दिन सर वहाँ से निकलना पड़ा और उसी दिन हम वहाँ से निकल आए सर, जिस दिन उसकी किलिंग हुई राहुल भट्ट की। तो बिकॉज ही वाज माय गुड फ्रेंड, तो मुझे काफ़ी एक्चुअली ऐसा लगा कि इंसानियत एक शर्मसार होगी। एक निहत्थे पे गोली चला के मुझे तो नहीं लगता किसी का फ़ायदा हुआ होगा, और शायद ही कोई ऐसा मजहब है जो इस चीज़ को सपोर्ट करे। सर हालात बिल्कुल सही नहीं है। हमने सुना था अपने पेरेंट्स से, जैसे 1990 का जो हाल था, आज मुझे लगता है उससे भी बहुत घटिया हालात है। आजकल चाइनीज़ पिस्टल वहाँ पहुँचा हुआ है, जो किसी के भी जेब में, जैसे आपने आज देखा होगा जो विजय जी शहीद हुए हैं, कैसे वो एकदम से 2 सेकंड के अंदर आए, लोड किया और उनको फायर करके निकल भी गए। गेल्या 19 दिवसांपासून काश्मीर खोऱ्यात काश्मीरी पंडितांनी आंदोलन सुरू केलंय. पंतप्रधान रोजगार पॅकेज योजनेअंतर्गत नोकरी मिळालेल्या काश्मीरी पंडितांनी कामावर बहिष्कार टाकलाय. महसूल विभागातील कर्मचारी राहुल भट यांच्या हत्येनंतर या आंदोलनाला सुरुवात झाली आहे. काश्मीरी पंडितांना काश्मीर बाहेर पोस्टिंग देण्याची मागणी केली जाते. मेरे को लगता है हमें ये सवाल पूछना चाहिए, राहुल भट्ट जो तहसील ऑफिस में था, उसके बहुत ही पास में एक आई थिंक पुलिस का स्टेशन भी था, समथिंग लाइक दैट। तो अगर उसको चेयर पे एक तहसील ऑफिस के अंदर मारा जाता है तो वो मेरे को समझ नहीं आता कि और कौन सी वो लोग हमें प्रोटेक्टेड प्लेस पे जॉब दे सकते हैं। अभी तक हम लोगों ने बहुत बार बोला है कि पहले जब हम वहाँ पे जॉब करते थे तो हमें हमारे घरों के बाहर मारा जाता था, उसके बाद फिर हमें सड़कों पे मारे जाने लगा क्योंकि हमें ट्रांजिट कैंप्स में शिफ्ट किया गया। अब सड़कों के बाद ऑफिस बचे थे, ऑफिस के अंदर आके मारा जा रहा है। आज सुबह भी एक बहुत ही यंग लड़के को उसके ऑफिस में घुस के मारा गया। जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांनी डोकं वर काढलंय. त्यामुळे काश्मीरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. 5 ऑगस्ट 2019 मध्ये केंद्र सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर जम्मू काश्मीरचा विशेष राज्याचा दर्जा हटवण्यात आला. जम्मू काश्मीरला केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आलं. तसंच काश्मीर पंडितांना पंतप्रधान पॅकेज अंतर्गत नोकरीच्या संधी देण्यात आल्या. खरं तर 90च्या दशकात दहशतवादी कारवायांमुळे काश्मीरी पंडितांनी मोठ्या प्रमाणात काश्मीर खोऱ्यातून पलायन केलं होतं. दिल्ली आणि अन्य राज्यात काश्मीरी पंडितांनी आश्रय घेतला होता. आता मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधून कलम 370 रद्द करून पुन्हा एकदा काश्मीरी पंडितांचं काश्मीर खोऱ्यात पुनर्वसन करण्यासाठी पुढाकार घेतला होता. त्यांना राज्य सरकारच्या नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्यात आलंय. आजच्या घडीला काश्मीर खोऱ्यात जवळपास 9000 काश्मीरी पंडित राहत आहेत. काश्मीर खोऱ्यात बदलती परिस्थिती पाहता आता दहशतवाद्यांनी पुन्हा उचल खाल्ली आहे. जनतेमध्ये दहशत निर्माण करण्याकरता टार्गेट किलिंग केलं जात आहे. एका पाठोपाठ एक होत असलेल्या या हत्येच्या घटनांमुळे काश्मीर खोऱ्यातील काश्मीरी पंडितांमध्ये दहशतीचं वातावरण पसरू लागलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, जम्मू काश्मीर. आणि या सगळ्या महत्त्वाच्या बातम्यांसोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्या आणि अपडेट्ससाठी बघत राहा फक्त न्यूज 18 लोकमत. बदलण्याचा निर्णय घेतलाय.